श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर। त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी, सिरोस्की पैठणी, मुनिया पैठणी, आरीवर्क पैठणी, डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही होलसेल रेट मध्ये। त्याचबरोबर 1999 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व 4999 रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। संपर्क 02341 299098, मोबाईल नंबर 817795 9004। जत शहरात गावगुंडांच्या विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद। वर्गणीच्या नावाखाली खंडणी गोळा करणाऱ्यांवर कारवाई करा, व्यापाऱ्यांची मागणी। जत शहरात वर्गणीच्या नावावर व्यापाऱ्यांना धमकावून व मारहाण करून हप्ते वसूल करणाऱ्या खंडणीखोरांचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा, या मागणीसाठी आपले व्यवसाय बंद ठेवून संतप्त व्यापारी वर्ग आज रस्त्यावर उतरले होते। पोलिसांनी या प्रकरणी कारवाई न केल्यास बेमुदत व्यापार बंदचा इशारा संघटनेने दिलेला आहे। जत येथील व्यावसायिकांकडून विविध वर्गणीच्या नावाखाली काही दिवसांपासून गावगुंड हजारो रुपयांची वर्गणी वसूल करीत असून वर्गणी न देणाऱ्या व्यावसायिकांना धमकावणे व मारहाण करणे या प्रकरणामुळे व्यापारी वर्ग प्रचंड दहशतीखाली आहे। त्यातच ऑनलाईन व्यवसायामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे। त्यातच गणेशोत्सव तोंडावर आल्याने शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे वर्गणीसाठी बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांकडून वर्गणी गोळा करू लागले आहेत। याचा फायदा घेऊन काही हप्तेखोर टोळ्या वर्गणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून पैसे मागू लागले आहेत। जे व्यापारी या गावगुंडांना पैसे देत नाहीत त्या व्यापाऱ्यांना धमकावणे, त्यांना मारहाण करणे हे प्रकार वारंवार घडत आहेत। गेल्या आठवड्यात जत शहरातील व्यापाऱ्यांना धमकावून वर्गणी गोळा करीत असताना व्यापाऱ्यांनी वर्गणी देण्यास नकार दिल्याने त्या व्यापाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। जत पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना व्यापाऱ्यांवर अन्याय होत असताना देखील कारवाई का करत नाहीत, असा संतप्त सवाल व्यापारी वर्गाने उपस्थित केलेला आहे। बाजारपेठेतील पोलीस चौकीचा प्रश्न मार्गी लावून शहरातील प्रमुख चौकात व बाजारपेठेत CCTV यंत्रणा बसवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली। वर्गणीच्या नावावर व्यापाऱ्यांना धमकावून त्यांना मारहाण करणाऱ्या हप्तेखोरांवर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी, या मागणीसाठी आज जत व्यापारी असोसिएशनने व्यापार बंद ठेवला होता। त्याला सर्व जत शहरात भरघोस पाठिंबा मिळाला। यावेळी व्यापारी असोसिएशन जतचे अध्यक्ष किरण बिजरगी, अर्जुन सौदे, सदाशिव जाधव, बाळासाहेब हुंचाळकर आदींनी आपल्या संतप्त भावना यावेळी व्यक्त केल्या। आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे नेते, माजी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश शिंदे सरकार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी आमदार विलासराव जगताप, संग्राम जगताप, अण्णा भिसे, संजय कांबळे, विक्रम डोने, गौतम ऐवळे यांनी उपस्थित राहून व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दिला। संतप्त व्यापाऱ्यांनी जत शहरातून निषेध फेरी काढली। यावेळी जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी व्यापारी असोसिएशन जतचे अध्यक्ष किरण बिजरगी, बाळासाहेब हुंचाळकर, अर्जुन सौदे, सदाशिव जाधव, मंजू मोगली, अरविंद ओसवाल, राजू मुल्ला, RPIचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे, सुभाष गोब्बी, राजू कोरे, मनोज जेऊर, प्रमोद डोली, सतीश कर्ले, दीपक शिंदे, निकित ओसवाल यांच्यासह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संतप्त व्यापारी पदाधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। मूळ मुद्दा म्हणजे जी नाहक त्रास होतोय वर्गणीचा, जे वडीलधारी बघत नाहीत, लहान बघत नाहीत, मोठे बघत नाहीत, तोंडाला येईल तसे शिवीगाळ करू नका। मोठ्या प्रमाणात वर्गणी नसून ते हप्ता वसुली चालू आहे। त्यामुळे ह्या गोष्टीला सगळे व्यापारी त्रस्त झालेले आहेत। व्यापारी ह्या नका बँकेचं कर्ज काढून नका धंदा करतोय, इथं त्याचं व्याज कोण भरतोय? व्यापारी भरतोय। घराचा बोज, भाडं, कामगारांचा पगार, हे सगळं दवा पाणी, सगळं मुलांचं शिक्षण, हे सगळं नका बोज नका खांद्यावर घेऊन नका व्यापारी झडत असतो। त्यात सामाजिक सेवा म्हणून नका आपल्याला देणं लागतं, म्हणून व्यापारी त्यामध्ये पण पुढाकार घेतोय। तर त्याला वागणूक काय मिळते? रांडाच्या उंडकीची धंदा काय त्यांच्यासाठी काढून ठेवलाय काय? हे अजिबात खपून घेणार नाही मी।
त्यामुळे सगळ्यांना सडेतोड उत्तर आहे, हिथं पुढे कुणालाही 1 रुपयाची वर्गणी मिळणार नाही. एक नवीन प्रकार चालू झाला आहे. वर्गणीसाठी यायचं, 10,000 रुपये, 5,000 रुपये, 51,000 रुपयाची पावती टाकून जायचं आणि त्याची वसुली करण्यासाठी दमदाटी करायचं. हे यापुढे खपवून घेतलं जाणार नाही. आणि जर कोण असं दमदाटी करत असेल त्याच्यावरती कायदेशीर आम्ही गुन्हे दाखल करू. याचं पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावं. जर होत नसेल तर यापुढील काळात व्यापारी रस्त्यावर उतरू आणि जी ताकद आहे व्यापाऱ्यांसाठी ती दाखवून देऊ आम्ही. आणि सर्व प्रशासनाला एकच मला सांगणं आहे, आजच्या घडीला या गोष्टीचा आम्हाला तोडगा निघाला नाही तर हे नाही का बेमुदत बंद पुकारला जाणार आहे. हे आजच्या पुरतं राहणार नाही. जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळणार नाही, आम्हाला व्यापाऱ्यांना व्यवस्थित समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत नाही का आम्ही शांत बसणार नाही. हे चालूच राहणार. आज जे व्यापाऱ्यांना त्रास व्हायला लागला आहे त्या व्यापाऱ्याच्या बंदच्या संदर्भात सगळे व्यापारी एकवटलेले आहेत. प्रत्येक दुकानात जाऊन धमकवणं किंवा जबरदस्तीने वर्गणी मागणं हे सर्व दुकानदारांना अन्यायकारक व्हायला लागले आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि सर्व दुकानदारांना जो त्रास व्हायला लागला यातून मुक्ती मिळण्यासाठी पोलीस प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हा वर्गणीवर होणारा जो त्रास आहे हा व्यापाऱ्यांचा त्रास थांबवा एवढी सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे. मागणी मान्य करा. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर. MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.